विधी होणार आहे। अमेरिकेत जन्मलेल्या बाळांना अमेरिकेचं नागरिकत्व न देण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या दुसऱ्या अपील कोर्टानंही अवैध ठरवलं आहे। याआधी बोस्टन इथल्या पहिल्या अपील कोर्टातल्या त्रिस्तरीय न्यायाधीश मंडळानं ट्रम्प यांचा हा निर्णय अवैध ठरवत त्याला प्रतिबंध घातला होता। आज सॅन फ्रान्सिस्कोच्या न्यायालयानंही याआधीच्या कोर्टाचा निर्णय योग्य ठरवला। अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी अमेरिकेत जन्मलेल्या बाळांना आपोआप इथलं नागरिकत्व मिळणार नाही असा निर्णय घेतला होता। त्यासाठी किमान एक पालक अमेरिकन नागरिक अथवा ग्रीन कार्ड धारक असायला हवा अशी अट त्यांनी घातली होती। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। दहा लाखांची लॉटरी मला, वाव। फसव्या ऑफर्स पासून सावधान। आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा। राज्यात आज एकाच दिवशी 10,309 उमेदवारांना अनुकंपा तत्वावर आणि लिपिक श्रेणीतली नियुक्तीपत्र देण्यात आली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भविष्यात भरती प्रक्रिया अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शी करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलं। अनुकंपा उपकार नसून आपल्या लोकांप्रती शासनाची ती जबाबदारी आहे, या भावनेतून राज्य सरकारने या नियुक्त्या केल्या आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। अनुकंपा हे काही उपकार नाही आहेत, अनुकंपा ही जबाबदारी आहे। शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याला जरी आपण अनुकंपा म्हणत असलो तरी ते उपकाराच्या भावनेतनं करायचं नाहीये। तर आपला कर्मचारी आहे, त्याच्या घरी जर एखादा अपघात झाला तर त्याच्या घराची काळजी घेणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे, या भावनेतनं आपण हे केलं पाहिजे। आणि म्हणूनच ही सगळी बदल आपण जे घडवले त्या बदलांमुळे आज आपण जवळपास 80% अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि 20% जागांमधलेही काही त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काही ठिकाणी जी काही बिंदू नामावली आहेत त्याच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी किंवा काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये जे काही पाल्ले आहेत त्यांचेच कागदपत्र अजून पोहोचलेले नाहीत, अशा 20% जागा ज्या पुढच्या 3-4 महिन्यात आपण भरून टाकू आणि आपण सगळ्यांना त्या ठिकाणी अनुकंपाची जी काही नोकरी आहे ती देऊ। अनुकंपा तत्वावरच्या जवळपास 80% जागा आज भरलेल्या आहेत आणि 20% जागांमधल्या अडचणी दूर करून पुढच्या 3 ते 4 महिन्यात त्या जागाही भरल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। राज्यातल्या अनुकंपा तत्वांवरील प्रकरणांपैकी 5,187 उमेदवारांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली। त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या 5,122 उमेदवारांनाही नियुक्तीपत्र देण्यात आली। त्यामुळे एकाच दिवशी 10,309 उमेदवार शासकीय सेवेत दाखल झाले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातले इतर